कोकणामध्ये भूतं असतात हे माहिती असून सुद्धा कोकणातल्या या सुनसान बीचवरती टेंट लावून आम्ही रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय आमच्या एवढ्या अंगलट आला की आयुष्यभर त्याला आम्ही कधीच विसरणार नाही। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनलोय कोकणाचा विशाल। कारण मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी रत्नागिरीच्या कशेळी बीच वरती कॅम्पिंग करायला आलोय। येथे पोहोचायला रात्रीचे पार 9 वाजले होते आणि आजूबाजूला एवढा अंधार पडला होता की टेंट कुठे लावायचा काहीच समजत नव्हतं। त्यानंतर एक लोकेशन डिसाइड केलं आणि गाडीमधून टेंट काढून त्याला ओपन केलं। मी आयुष्यात पहिल्यांदा कॅम्पिंग करणार होतो, त्यामुळे टेंट कसा लावायचा मला घंटा काही माहिती नव्हतं। म्हणजे आयत्या बिळात नागोबा कसा शिरतो तसा मी त्या टेंट मध्ये शिरणार होतो। आता जेवण आम्हालाच बनवायचं होतं, त्यामुळे सरपण गोळा करून तिथे एक चूल पेटवली, त्यासोबत 6 कोटींची प्रॉपर्टी सुद्धा जाळणार होतो, पण मित्राच्या भविष्याचा विचार करून हाताला थोडंसं थांबवलं। आता आम्हाला बनवायचा आहे मसाली भात, त्यामुळे एकाने कांदा चिरला, एकाने तेल ओतलं, एकाने तांदूळ धुतला, एकाने त्याला हलवला। मी फक्त चुलीमध्ये जाळ घालण्यासाठी होतो। हमारे यहाँ ऐसा ही होता है। त्यानंतर आमचा भात बनायला पार 11 वाजले। घरी थोडी जरी तिखट भाजी झाली तर आईला ओरडणारे आम्ही आज गपगुणाने भात खात होतो, कारण भूकच तेवढ्या लागल्या होत्या। त्यानंतर मस्तपैकी आम्ही सगळेजण लुडो खेळत बसलो आणि तेवढ्यात एका मित्राने कसला तरी आवाज ऐकला। एकतर आमच्या आजूबाजूला 5 किलोमीटर पर्यंत कोणीच नव्हतं आणि मित्राला ऐकू आलेल्या आवाजाने आमची सगळ्यांची फाटली होती। आवाज आलता आमच्या टेंट पासून, त्यामुळे पहिल्यांदा त्याला उचलून दुसरीकडे नेलं। आम्ही सगळेजण बॅटरी लावून आजूबाजूला काही आहे का हे पाहत होतो आणि तेवढ्यात पुन्हा एकदा तो आवाज आमच्या सगळ्यांच्या कानावरती आला। 15 मिनिटं गाडीत बसून बाहेर निघाल्यावरती समजलं की हा आवाज दुसरा कशाचा नाही तर ढगांच्या गरजण्याचा आहे। कारण नसताना सुद्धा आमची पुढून वल्ली आणि मागून पिवळी झाली होती। 2 मित्रांचं डोकं अजून पण जाग्यावरती आलं नव्हतं, त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही गाडीतच झोपा, आम्ही तिघं टेंट मध्ये झोपतो। पण बाहेर एवढी शांतता होती की झाडाचा पाला पडल्याचा आवाज पण आम्हाला येत होता। आता एवढ्या शांततेमध्ये झोप काही येईना, त्यामुळे रात्रभर गाडी आणि हेडलाईट चालू ठेवल्या, जेणेकरून एखादा जंगली प्राणी आमच्या जवळ येऊ नये। आता रात्रीचे 2:30 वाजले होते, झोप लागायला लागली होती, पण तेवढ्या जोराचा पाऊस, वारा आणि कडाक्यांच्या विजा चमकू लागल्या। कशी बशी न झोपता रात्र काढली, पण सकाळचा नजारा पाहून रात्रीचा सगळा कंटाळा आणि भीती एका सेकंदामध्ये निघून गेली। असं म्हणतात की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। आम्ही सुद्धा हा नजारा पाहण्यासाठी रात्रीची झोप उडवली आणि कोकण कशाला म्हणतात हे आम्हाला समजलं। कोकणात भूतं असतात ही सगळी अंधश्रद्धा आहे। कोकण हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं एक सोन्याचं रत्न आहे, पण येथे अशा दारूच्या बाटल्या पसरवून घाण करू नका। कोकणाला आपण स्वर्ग मानतो आणि जर या स्वर्गामध्ये आपण असा कचरा केला तर तो कोकणाचा अपमान आहे, कारण कोकणासारखं पर्यटन स्थळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही। त्यामुळेच म्हणतात येवा कोकण आपलोच असा।